नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी पीक विज्ञान पेपर 3 ज्याचा कोड LC आहे, या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये मी तुमचं पुन्हा हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे, गेल्या आठवड्यापर्यंत आपण 4 पाठ पूर्ण केलेले आहेत, अर्थात सैद्धांतिकचे, आणि 5व्या पाठाला आपण सुरुवात केलेली होती, गहू पिकाची लागवड. तत्पूर्वी आपण प्रात्यक्षिकाचे 2 प्रयोग पाहिलेले होते, अर्थात त्या 2 प्रयोगाचा सैद्धांतिक भाग पाहिलेला होता. आणि प्रात्यक्षिकाचे प्रात्यक्षिक जे आपण करणार आहोत ते प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा वर्गात येत आहे त्यावेळीच ते तुमच्याकडून करून घेतली जाणार आहेत. सध्या जवळपास 30% विद्यार्थी या वर्गातील अध्यापनाला उपस्थित राहत आहेत आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत चाललेली आहे. उर्वरित विद्यार्थी हळूहळू आता वर्गाकडे येऊ लागलेले आहेत आणि तोपर्यंत आपण वर्गात आणि ऑनलाईन अध्यापनामध्ये प्रात्यक्षिकाचा थोडाफार सैद्धांतिक भाग जो असतो तो भाग कव्हर करणार आहोत. आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये तुम्ही चांगल्या संख्येने आलात की मग तो प्रात्यक्षिकाचा भाग आपण घेणार आहोत. आज जे आपण या व्याख्यानामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 3 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे बाजरी व ज्वारी पिकासाठी वाफे तयार करणे. आता जे वर्गात आलेले विद्यार्थी त्यांनी वर्गातील तक्ते पाहिलेले आहेत, तक्त्यांवरती हे वाफे कशा प्रकारचे असतात ते पाहिलेले आहेत. आज मी तुम्हाला ऑनलाईन व्याख्यानामध्ये त्याच्या आकृत्या ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत ते तुमच्यापुढे मांडणार आहे. आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही शेतावरती याल तेव्हा तुम्हाला हे वाफे कसे ओढायचे याचं सुद्धा प्रात्यक्षिक या ठिकाणी करता येणार आहे. तर बाजरी आणि ज्वारी पिकासाठी वाफे तयार करत असताना सुरुवातीला आपण पाहणार आहे की बाजरी पिकासाठी वाफे कसे तयार केले जातात. वाफे तयार करायच्या अगोदर आपल्याला पूर्व मशागत करावी लागते. तुम्ही पेपर 1 मध्ये पाहिलेलं असेल, जमिनीची मशागत म्हणजे काय, मशागतीचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि त्यानुसार जमिनीचा कठीण थर फोडणे, विशिष्ट खोलीपर्यंत फोडणे आणि जमीन भुसभुशीत करणे किंवा लागवडीयोग्य करणे, यासाठी जी काही कामं केली जातात ती कामं म्हणजे पूर्व मशागतीची कामं. याच्यामध्ये नांगरट करणे किंवा नांगरटीच्या पाळ्या देणे, किंवा ज्याला जमीन नांगरणे असं आपण म्हणूया, कुळवाच्या पाळ्या देणे किंवा ढेकळं फोडण्याची प्रक्रिया करणे. त्यासाठी क्लॉड क्रशर्ससुद्धा असतात उपलब्ध, ते वापरता येतात. कुळवाच्या पाळ्यामुळे जमीन भुसभुशीत होते, ढेकळं फुटतात आणि तण बाजूला होतं. त्यानंतर जमीन सपाट करणे आणि या प्रक्रिया झाल्यानंतर जमिनीतील तणे आणि पूर्वीच्या पिकाची धसकटे बाजूला काढणे यासारखी कामं या पूर्व मशागतीमध्ये केली जातात. आणि शेवटी जमीन सपाट केल्यानंतर मग जमीन पीक पेरण्यासाठी किंवा पिकाला पाणी देण्यासाठी त्याची एक रचना करावी लागते. त्या रचनेला आपण वाफे तयार करणे असं म्हणतो. तर सुरुवातीला आपण पाहणार आहे बाजरी पिकासाठी वाफे कसे तयार केले जातात. तर सैद्धांतिकमध्ये हा भाग तुम्ही पाहिलेला आहे की बाजरीसाठी पूर्व मशागत कशी करतात. तर आत्ताच तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सुरुवातीला नांगरट करावी लागते. तर बाजरी पिकासाठी आपल्याला 10 ते 12.5 सेंटीमीटर खोलीची नांगरट करावी लागते. बाजरी हे आगंतुक मुळाचं पीक आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे जास्त खोलवर नांगरट करण्याची आवश्यकता या ठिकाणी लागत नाही. त्यानंतर कुळवाच्या 2 ते पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत केली जाते, ढेकळं फोडली जातात, तण बाजूला त्यातनं होतं. आणि ह्या कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी आपण मग नेहमीच्या पद्धतीने चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत पिकाला देत असतो. आणि बाजरीमध्ये त्याचं प्रमाण आहे 8 ते 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये.
पेरणीपूर्वी मग फळे फिरवून जमीन एकसारखी दाबून घेतली जाते. बाजरीचं बी लहान असतं तुम्हाला माहिती आहे, आणि जास्त खोलवर जर ते बी गेलं तर उगवून येत नाही, म्हणून थोडीशी कठीण जमीन करावी लागते आणि त्यासाठी फळी फिरवून ती दाबून घ्यायची असते. बाजरीच्या पिकासाठी शक्यतो साधा वाफा किंवा सारा वाफे वापरतात. आता साध्या वाफ्यालाच काही ठिकाणी सपाट वाफे असं म्हणतात. आणि हे साधारणतः साध्या वाफा आणि सपाट वाफे कोणते हे खाली आकृतीत तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि जर हलक्या जमिनीत तुम्ही बाजरीची लागवड करणार असाल तर तिसऱ्या प्रकारचे वाफे म्हणजे सरी आणि वरंबे तयार करावे लागतात, किंवा त्याला सरी आणि वरंबा पद्धत असं म्हणतात. तर इथं आता बाजरीसाठी जे वाफे लागतात, सपाट वाफे किंवा साधे वाफे, आणि दुसरं म्हणजे सारा वाफा. याच्यामध्ये जर तुम्ही आता पाहिलं वरती, ही आपल्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांनीच काढलेली आकृती आहे. डाव्या बाजूला दिसतोय तो पाण्याचा प्रमुख पाठ किंवा दंड जो शेतामध्ये पाणी आणतो, आणि उजव्या बाजूला जो दिसतोय तो आहे दुय्यम पाठ पाण्याचा, जो शेतात आलेलं पाणी तुमच्या वाफ्यापर्यंत घेऊन जातो. तर वरची जर आकृती तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः त्या वाफ्याची लांबी आणि रुंदी जी आहे ती सर्वसाधारण समान आहे. तर अशा पद्धतीच्या वाफ्याला आपण सपाट किंवा साधा वाफा म्हणतो. याच्या आतील भाग, वरंब्याच्या चारी बाजूने वरंब्यात आतील भाग व्यवस्थित सपाट केलेला असतो, आणि याला साधा वाफा असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. दुसरा जो वाफा असतो तो सारा वाफा. आता इथं आकृतीत पाहिलं तर पाण्याचा प्रमुख पाठ, दुय्यम पाठ हे तुम्हाला सारखं दिसेल, परंतु आकृतीवर फरक काय दिसतोय पहा. पहिली आकृती साधारणतः समान लांबी रुंदीची दिसते, आणि दुसरी आकृती तुम्हाला आयताकृती प्रकारची दिसेल. म्हणजे साऱ्या वाफे ह्या आयताकृती असतात, लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते. ज्या जमिनी जास्त सपाट असतात, ज्या जमिनीचा उतार जास्त नसतो, अशा जमिनीवर असे सारे तुम्ही ओढू शकता. मात्र उतार जास्त असेल तर मग तुम्हाला साधा वाफा किंवा सपाट वाफा, जो साधारणतः चौकोनी लहान आकाराचा असतो, तो त्या ठिकाणी वापरता येतो. लांब वाफे करायचे असतील तर जमीन तुमची व्यवस्थित सपाट केलेली असावी, उतार जास्त असलेला चालत नाही. तर हे झालं साधा वाफा आणि सारा वाफ्यातील फरक. आणि दुसरा एक वाफा तुम्हाला आता बाजरीमध्ये जो सांगितला होता तो म्हणजे हलक्या जमिनीवरती जर लागवड करायची झाली तर तुम्हाला सरी आणि वरंबा अशा प्रकारचे वाफे ओढावे लागतात. आता सरी आणि वरंब्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार दिसतात. डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर पाणी फोडल्यानंतर त्या सरी, जो खलगोट भाग असतो त्याला सरी म्हणायचं, आणि जो उंचवट्याचा भाग आहे त्याला वरंबा म्हणायचं. तर सरीमध्ये पाणी दिल्यानंतर नागमोडी पद्धतीने ते पुढं सरकत जातं, म्हणून त्याला म्हणायचं नागमोडी पद्धत. आणि दुसरी जी पद्धत आहे दोन्ही बाजूनी वरंबा फोडलेला आहे. पहिल्या आकृतीत तुम्हाला एकाड एक दिशेने वरंबा फोडलेलं दिसेल, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूनी वरंबा फोडलेलं दिसेल. म्हणजे पाणी चारही बाजूनी तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीत पिकाला येताना दिसेल. समोरून येईल, पाठीमागून येईल, कोणत्याही बाजूने येईल, कारण ते वरंबे फोडलेले असतात. तर अशा पद्धतीनं हे दोन सरी आणि वरंबे प्रकार असतात. शक्यतो नागमोडी पद्धती अतिशय सपाट प्रकारच्या जमिनीवरती तुम्हाला वापरावी लागते, आणि सरी वरंबा पद्धत आपल्याकडं प्रामुख्यानं ऊस पिकासाठी जास्त प्रमाणात वापरली जाते. दोन्ही बाजूने वरंबा फोडल्याची जी पद्धत आहे ते पद्धतीमध्ये कडेचे उंच वरंबे करून मध्ये छोटे जर सरी वरंबे केले तर एका वेळी जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला देता येतं, आणि ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रिय आहे. विशेषतः ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये, आणि ज्यांचं कॅनॉल बागायत आहे, म्हणजे कॅनॉलचं पाणी साधारणतः महिन्याने येतं किंवा कदाचित जास्त काळ, अशा वेळी शेतकरी एकाच वेळी जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब करतात. तर हलक्या जमिनीवर बाजरीचं पीक घ्यायचं असेल तर अशा पद्धतीत सरी आणि वरंबे ओढले जातात, आणि मग त्या वरंब्याच्या पायथ्याला किंवा थोडंसं वरच्या बाजूला बी टोकन पद्धतीनं लावले जातात. तर अशा पद्धतीनं ज्वारीसाठी, बाजरीसाठी जमीन आपल्याला तयार करायची असते. सुरुवातीला नेहमीच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मशागत कशी केली जाते, त्याच्यानंतर वाफे कोणत्या प्रकारचे ओढले जातात, सारा वाफा, साधा वाफा आणि सरी आणि वरंबा, हे तिन्ही वाफ्याच्या आकृत्या तुम्हाला आता मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. ह्याच आकृत्या तुम्हाला पुढील आपलं जो पार्ट आहे ह्या व्याख्यानाचा तो म्हणजे ज्वारीसाठी पेरणे, वाफे तयार करणे. तर त्यासाठी सुद्धा ह्याच प्रकारचे वाफे आपण वापरतो. सारा वाफे वापरतो, साधे वाफे वापरतो, किंवा पुनर्लागण पद्धतीनं टोकन पद्धतीनं ज्वारी जर लावायची असेल तर बहुतांशी पुनर्लागण पद्धतीने ज्वारी लागवड करायची पद्धत आपल्याकडे नाही, परंतु पुनर्लागण पद्धतीने जर ज्वारी लावायची असेल
तर सरी वरंबा वापरतात. टोकन पद्धतीत सुद्धा ज्वारीमध्ये मात्र पुणेरी लागवड पद्धत वापरली जाते, ज्या ठिकाणी दोन्ही बाजूने मार्करने खुणा करून प्रत्येक क्रॉसच्या ठिकाणी तुम्हाला बी लावायचं असतं. तर त्या ठिकाणी सरी वरंबा न वापरता सारा किंवा साधा वाफा, सपाट वाफा त्या ठिकाणी लागवडीसाठी पाणी देण्याला आपल्याला वापरता येतो. तर अशा पद्धतीनं बाजरीसाठी हे झालं. त्यानंतर आपण दुसरे जी जमीन तयार करण्याची पद्धत पाहणार आहे ती म्हणजे आपल्या ज्वारी पिकासाठी जमीन तयार करणे आणि वाफे तयार करणे. तर जमीन तयार करणे म्हणजेच पूर्व मशागत, आणि या पूर्व मशागतीचा शेवटचा भाग म्हणजेच जो मशागतीचा दुसरा प्रकार असतो तो म्हणजे वाफे तयार करणे. आता पूर्व मशागत ज्वारीच्या लागवडीसाठी पूर्वीच्या हंगामातील पीक लक्षात घेऊन मगच आपल्याला मशागत कशा प्रकारची करायची ते ठरवावं लागतं. बऱ्याच वेळा पहिल्या हंगामात जर कपाशी म्हणजेच कापूस, हरभरा, करडई किंवा सूर्यफूल यासारखी पिकं घेतलेली असतील तर मग ज्वारीची पेरणी करायची झाल्यास नांगरट करायची आवश्यकता नसते, फक्त मोगड्याचा वापर या ठिकाणी केला जातो. एरवी खरीप हंगामामध्ये जमीन तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची नांगरट करावी लागते, आणि नंतर कुळवाच्या 2 ते 3 उभ्या आडव्या पाळ्या तुम्हाला द्यायच्या असतात. ज्या पाळ्या दिल्यानंतर जमीन ढकळं फोडली जातात, जमीन मऊ किंवा भुसभुशीत होते आणि त्या जमिनीतील तणसुद्धा प्रामुख्याने निघून जातं. तर अशा जमिनीवर शेवटी उलटा वखर लावून पृष्ठभाग थोडासा घट्ट केला जातो. जसं आपण बाजरीमध्ये पाहिलं तसं ज्वारीमध्ये थोडाफार पृष्ठभाग आपल्याला घट्ट करावा लागतो. कुळवाची शेवटची पाळी देण्याअगोदर कोरडवाहू पिकास हेक्टरी 6 ते 8 टन याप्रमाणे, आणि बागायती जर पीक पेरायचं असेल तर त्या पिकास 8 ते 12 टन प्रति हेक्टर याप्रमाणे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला जमिनीत मिसळायचं आहे. आणि या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला मगाशीच सांगितलं की प्रामुख्याने सपाट किंवा साधे वाफे आणि सारे वाफे तयार केले जातात. आणि पुनर्लागण पद्धतीने जर लागवड करायची झाली तर मग मात्र तुम्हाला सरी आणि वरंबे प्रकारचे वाफे या ठिकाणी तयार करावे लागतात. तर आजच्या व्याख्यानाचा हा जो पहिला भाग होता तो म्हणजे प्रात्यक्षिक क्रमांक 3, आणि या प्रात्यक्षिकाचं नाव होतं की विविध पिकांसाठी जसं की बाजरी आणि ज्वारी पिकासाठी आपल्याला वाफे तयार करणे. तर ह्या पद्धतीनं आपण प्रात्यक्षिक क्रमांक 3 पाहिलेला आहे. आणि यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक 4चा जो सैद्धांतिक भाग आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे. आणि या भागामध्ये आपण बाजरी आणि ज्वारी या दोन्ही पिकांसाठी आपल्याला पेरणी कशी करायची याची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर या पद्धतीनं आपल्याला प्रात्यक्षिक क्रमांक 4 हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी पुढचा जो प्रात्यक्षिक करायचा आहे आपल्याला त्यामध्ये जे याचं शीर्षक आहे ते शीर्षक म्हणजे बाजरी आणि ज्वारी पिकाची पेरणी करणे असं आहे. आणि याची जी तारीख असेल ती तारीख यानंतर आपल्याला पुढील लेक्चर जेव्हा प्रत्यक्ष वर्गात होईल त्यावेळी त्याची तारीख आपल्याला प्रत्यक्ष त्या पद्धतीनं देता येईल. तर आत्ताच आपण पाहिलं की प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी आपल्याला पूर्व मशागत करावी लागते. आणि पूर्व मशागत केल्यानंतर जो मशागतीचा दुसरा पार्ट असतो तो म्हणजे
त्यासाठी वाफे तयार करणे, जे ज्वारी आणि बाजरीसाठी प्रामुख्यानं साधे वाफे किंवा सपाट वाफे आणि सारा वाफे अशा 2 प्रकारचे वाफे या ठिकाणी आपण तयार करतो. आणि आता प्रत्यक्ष पेरणी कशी केली जाते किंवा पेरणीच्या पद्धती कोणत्या आहेत, पेरणीच्या पद्धतीमध्ये अंतर काय ठेवावं लागतं, याविषयीची माहिती आपण या प्रात्यक्षिक क्रमांक 4मध्ये पाहणार आहोत. तर प्रात्यक्षिक क्रमांक 4मध्ये जर पाहायचं झाला पहिला भाग, तर तो म्हणजे बाजरी पिकाची पेरणी करणे. तर बाजरी पिकाची पेरणी करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसते, शक्यतो पाबरीने पेरणी केली जाते आणि 2 ते 3 सेंटीमीटर खोलीपर्यंतच ही पेरणी केली जाते. आणि हलकी जमिनीत जर तुम्हाला बाजरी पेरायची असेल तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की सरी आणि वरंबा पद्धतीनं तुम्हाला ती पेरणी करावी लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोकन पद्धतीनं बी लावावं लागतं. तर सरी आणि वरंबा पद्धतीचे वाफे तयार करून मग त्यामध्ये टोकन पद्धतीनं किंवा हाताने टोचून त्या ठिकाणी बी लावावं लागतं. तर बाजरीचे कोणतीही पद्धत जरी तुम्ही वापरली तर 2 ओळीतलं अंतर हे 45 सेंटीमीटर ठेवावं लागतं. 2 रोपातलं जे अंतर आहे ते 15 सेंटीमीटर प्रमाणे ठेवावं. नियमित पाऊस पडणाऱ्या भागामध्ये 30 बाय 15 सेंटीमीटर अंतर फायदेशीर ठरतं. मात्र एरवी आपण 45 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवता येतं. पाबरीने जेव्हा तुम्ही बियाणं पेरता तेव्हा 2 रोपातलं जे अंतर आहे ते तुम्हाला विरळणी करूनच ते ठेवता येतं. तर या ठिकाणी तुमच्यासाठी मी पाभर पद्धतीचं जी ॲक्च्युली पेरणी आहे ती पेरणी कशा पद्धतीने केली पाहिजे यासाठीचं प्रात्यक्षिक आपल्याला आपल्या विद्यालयाच्या शेतावरती घेता येतं. तर अशा पद्धतीनं बाजरीची पेरणी प्रामुख्यानं पाभरीने केली जाते. तर क्वचित प्रसंगी ज्यावेळी जमीन हलकी असते त्यावेळी मात्र ही जमीन पेरणी जी आहे ती आपल्याला सरी आणि वरंब्यामध्ये करावी लागते आणि ती टोकन पद्धतीनं किंवा हातानं बी टोचून ते ठिकाणी ती करावी लागते. तर यानंतर दुसरा जो भाग या प्रात्यक्षिकामधला आहे, प्रात्यक्षिक क्रमांक 4मधला, तो म्हणजे ज्वारीसाठी पेरणी करणे. तर ज्वारीच्या पेरणी पद्धती जी मध्ये पहिली जी पद्धत तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसते ते म्हणजे बी फोकणे. आता बी फोकणे या पद्धतीमध्ये हाताने बी एकसारखं सर्वत्र फेकले जाते आणि नंतर जमिनीमध्ये नांगर अथवा कुळो फिरवला जातो आणि ते जमिनीमध्ये मिसळवले जाते. या पद्धतीमध्ये एका दिवसात एक मनुष्य साधारणतः 3 ते 4 हेक्टर जमीन पेरू शकतो. या पद्धतीचा जो प्रमुख तोटा तो म्हणजे जमिनीत जेव्हा लाकडी नांगर किंवा कुळो आपण फिरवतो तेव्हा बियाणं वेगवेगळ्या खोलीवर पडल्यामुळं सर्व बियांना रुजण्यासाठी समान संधी मिळत नाही. काही बियाणं खोलवरती जातं तर काही बियाणावरती वरच्या भागामध्ये राहतं आणि सर्वच बियाणं योग्य स्तरावर न पडल्यामुळं बियाणं पेरणीच्या पद्धतीमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी गॅप दिसून येतात. तसंच बियांवरती नियंत्रण राहत नसल्यामुळं काही ठिकाणी बी दाटीनं पडतं, तिथं उगवण दाटीने होते. तर काही ठिकाणी बी विरळ पडतं, जिथं उगवण जे आहे ते विरळ होते. तर अशा पद्धतीनं बी फोकणे ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे पाबरीनं बी पेरणे, जी आपण आत्ता बाजरीमध्ये पाहिली होती. आणि या बी पाबरीने पेरणे जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये ज्वारीचं जे पीक आहे ते तिफन किंवा चौफन वापरून जमिनीत पेरतात. आता तिफन म्हणजे 3 दाताचा फण आणि 4 म्हणजे चौफन म्हणजे 4 फणाची पाभर म्हणा किंवा 4 दाताची पाभर म्हणता येईल आपल्याला. त्यामध्ये फिरवून आपल्याला बी पेरावे लागतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शेतावरतीच ती माहिती घ्यावी लागेल. ही पाभर म्हणजे नक्की काय आहे, पाभरीचं वेगवेगळ्या भागाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे पाहता येईल. त्याचप्रमाणे वर्गामध्ये जेव्हा हे व्याख्यान चालू असेल त्यावेळी तुम्हाला प्रत्यक्ष तक्त्यावरील आकृत्या त्या ठिकाणी पाहून त्या भागाची माहिती घेता येईल. अशा पद्धतीनं तिफन किंवा चौफनीनं बी पेरल्यानंतर वखर फिरवून बी झाकलं जातात.
2 ओळीमध्ये 30 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवलं जातं. हे फणातल्या 2 अंतरानुसार हे अंतर आपल्याला ठेवता येतं किंवा त्या दाताच्या 2 अंतरानुसार हे अंतर तुम्हाला ठेवता येतं. आणि पेरणीनंतर 15 दिवसांनी आपल्याला पहिली विरळणी करता येते आणि एका ओळीतील 2 रोपातील अंतर हे 15 ते 20 सेंटीमीटर आपल्याला ठेवता येतं. त्यानंतर 3 आठवड्यानंतर दुसरी विरळणी केली जाते आणि दुसरी विरळणी करून 2 ओळीमध्ये आपल्याला 20 ते 30 सेंटीमीटर अंतर ठेवता येतं. तर मधल्या अंतरातले रोपं उपटून एकाच ओळीतील 2 रोपातील जे अंतर आहे ते रोपातील अंतर आपल्याला विरळणीनंतरच या ठिकाणी ॲडजस्ट करता येतं. तर ही दुसरी पद्धत आहे ज्वारीच्या पेरणीची, ती म्हणजे पाभरीने बी पेरणे. तर पहिल्या पद्धतीत पाहिलं आपण की बी हाताने ठोकलं जातं. दुसऱ्या पद्धतीत पाहिलं की पाभरीने बी जमिनीत खोलवर पेरलं जातं. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे नांगरानं पडलेल्या सरीमध्ये बी पेरणे. आता ज्यावेळी तुम्ही जमीन नांगरत असता त्यावेळी खोल सरी पडत असते. त्या सरीच्या मध्यभागामध्ये बी टाकलं जातं आणि ज्यावेळी शेजारून नांगर फिरतो तेव्हा त्या नांगरटीची पलटलेली माती जी आहे ती तुमच्या पहिल्या नांगरटीच्या सरीमध्ये पेरलेल्या बियावर जाऊन पडते आणि ती बिया आपोआप गाडलं जातं किंवा झाकलं जातं. तर अशा पद्धतीनं या पद्धतीमध्ये पेरणी केली जाते. आणि ज्या ठिकाणी वरचा जमिनीचा थर वाळलेला आहे पण जमिनीत खोलवरती खालच्या थरावरती जर ओलावा असेल तर त्या ओलावाचा फायदा घेण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, पण बहुतांशी आपल्याकडे ही पद्धत वापरामध्ये नाही. त्यानंतर चौथी जी पद्धत आहे ती म्हणजे टोकन पद्धत, ज्याच्यामध्ये हाताने बी टोचून लावले जातात. तर या ठिकाणी काय केलं जातं, जमिनीची नेहमीच्या पद्धतीनं आपण पूर्व मशागत करतो. पूर्व मशागत केल्यानंतर जमीन चांगली सपाट केली जाते आणि सपाट केल्यानंतर त्या जमिनीमध्ये उभ्या आडव्या 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर जमिनीची आखणी केली जाते. आणि अशा पद्धतीने चौकटी आखल्यानंतर प्रत्येक रेषेच्या एका ठिकाणी तुम्हाला क्रॉस किंवा रेषेला जो छेद जातो त्या छेदाच्या ठिकाणी तुम्हाला 20 सेंटीमीटर अंदाजे 20 सेंटीमीटर व्यासाचं वर्तुळ केलं जातं. त्यातली वरची जी माती आहे ती बाजूला काढली जाते आणि आतल्या मातीमध्ये 6 ते 8 बी पसरून पेरले जातात आणि मग मातीने ते बी झाकलं जातं. 15 दिवसांनी पहिली विरळणी केली जाते आणि या 6 ते 8 रोपांपैकी 4 ते 5 निरोगी रोपं त्या ठिकाणी ठेवली जातात. म्हणजे विरळणी करताना जी रोपं कमकुवत आहेत किंवा किचकट आहेत अशी रोपं काढून टाकली जातात आणि निरोगी रोपं फक्त ठेवली जातात. त्यानंतर दुसरी जी विरळणी आहे ती पेरणीनंतर 3 आठवड्यांनी करतात आणि म्हणजे साधारणतः 21 दिवसांनी आणि प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 निरोगी रोपं ठेवली जातात. आणि शेवटी म्हणजे अशा पद्धतीनं ह्या 45 सेंटीमीटर अंतरावर तुम्हाला 2 ते 3 रोपं राहिलेली दिसतील. ज्वारीच्या या पेरणी पद्धतीमध्ये पेरणीची जी पद्धत आहे या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की ज्वारीच्या लागवडीची पुणेरी पद्धत असं या पद्धतीला म्हटलं जातं. या ठिकाणी कॅप्शन तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला करायची कृती. तर तुमच्या जवळच्या एखाद्या ज्वारीच्या शेतावर तुम्ही भेट द्यायची आणि तिथे केलेल्या पेरणी पद्धतीची माहिती घ्यायची. तुमच्या परिसरामध्ये ज्वारीच्या कोणकोणत्या वाणांची लागवड केली जाते त्याची पण तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि पेरणी पद्धतीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर आता शेवटची जी पद्धत आहे ती म्हणजे पुनर्लागण पद्धत. तर या पद्धतीमध्ये पुनर्लागण म्हणजे पुन्हा लागण या पद्धतीमध्ये सुरुवातीला गादी वाफ्यामध्ये रोपं तयार केली जातात आणि नंतर ती रोपं उपटून मुख्य शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावली जातात. तर लागवडीसाठी सरी आणि वरंब पद्धत वापरतात. तर पुनर्लागणीसाठी जे शेताला लगेच पाणी द्यावं लागतं, कारण रोपं लावल्यानंतर लगेच ती जर एस्टॅब्लिश व्हायची असतील तर मध्ये जास्त काळ कोरडं वातावरण चालत नाही. तर रोपं लावल्या लगेच तुम्हाला शेताला पाणी देणं गरजेचं असतं. आता ही पद्धतसुद्धा आपल्याकडं फारशी दिसून येत नाही, परंतु दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीनं पुनर्लागण पद्धतीनं सुद्धा ज्वारी पेरण्याची प्रथा त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं ज्वारीच्या पेरणीच्या एकूण 5 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. बी हाताने फोकणे, दुसरं बी पाभरीने पेरणे, नांगराने पडलेल्या सरीमध्ये बी पेरणे, टोकन पद्धतीनं बी पेरणे आणि पुनर्लागण पद्धतीनं बी पेरणे, अशा 5 पद्धतीनं आपल्याला ज्वारीची पेरणी करता येते. यावरून आपण फक्त बाजरीमध्ये 2 पद्धती बघितल्या होत्या, पाभरीनं बी पेरणं आणि दुसरी जी पद्धत पाहिली होती ती सरी आणि वरंब, पण जी हलक्या जमिनीमध्ये आपण वापरतो. तर अशा पद्धतीनं बाजरी आणि ज्वारीसाठी पेरणीच्या पद्धती आहेत किंवा पेरणी करण्याच्या पद्धती आहेत.
तर या पद्धतीनं आपण प्रात्यक्षिक क्रमांक 3 आणि प्रात्यक्षिक क्रमांक 4 या दोन्हीचा जो सैद्धांतिक भाग आहे तो सैद्धांतिक भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही वर्गात आल्यानंतर प्रात्यक्षिकाच्या तासाला आपल्याला मशागतीसाठी आपण बैलजोडे अवजारं बोलवतो आणि त्या ठिकाणी नांगरट कशा पद्धतीने केली जाते, कुळवाच्या पाळ्या कशा पद्धतीने दिल्या जातात, जमीन सपाट कशी केली जाते, यासारखी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणार आहात. आणि त्यानंतर पेरणीच्या पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. टोकन पद्धतीने बी कसं टोचलं जातं, पाभरीनं बी कसं पेरलं जातं, पाभरीचं अवजार तिथं प्रत्यक्ष आणलं जातं, पाभरीच्या वेगवेगळ्या भागाची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाते आणि कशा पद्धतीने पेरणी केली जाते हे सगळं आपण त्या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये पाहत असतो आणि या तुमच्या बॅचला इथे आपण पाहणार आहोत. तर आपल्याला अवजारांची बांधणी करणे आणि हाताळणी करणे हे एक प्रात्यक्षिक आहे. ते प्रात्यक्षिक आणि हे प्रात्यक्षिक आपण एकाच वेळी घेत राहतो आणि त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीची म्हणजे पूर्व मशागतीची माहिती होईल, पूर्व मशागतीच्या अवजारांची माहिती होईल आणि पेरणीच्या पद्धतींची सुद्धा माहिती त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. आता आजच्या ज्या व्याख्यानाचा उर्वरित भाग आहे या भागामध्ये आपण आपलं सैद्धांतिकचं जे मागचं व्याख्यान होतं गहू पिकाची लागवड करणे, तर त्या गहू पिकाच्या लागवडीचा पुढचा भाग यामध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी हे जे प्रात्यक्षिक आहे हे प्रात्यक्षिक तुम्हाला तुमच्या सैद्धांतिकच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सर्व भाग आहे. तुम्ही व्याख्यान पाहून झालं तर तुमच्या लक्षात येईल की सैद्धांतिकमध्ये जे आपलं पुस्तक आहे सैद्धांतिकसाठीचं त्या पुस्तकामध्ये या पद्धती दिलेल्या आहेत. त्या पद्धती तुम्ही त्या ठिकाणी पाहायच्या आहेत आणि त्या तुमच्या प्रात्यक्षिक वहीमध्ये लिहायच्या आहेत. जे विद्यार्थी वर्गात येतील त्या विद्यार्थ्यांसाठी मी समक्ष हे त्या ठिकाणी डिक्टेट करणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून काढायचं आहे. योग्य ठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. ज्या आकृत्या मी आत्ता दाखवल्या होत्या, साधा वापा असेल, सारा वापा असेल, सऱ्या आणि वरंब्याच्या 2 पद्धती आपण पाहिल्या, नागमोडी पद्धत पाहिली असेल, दोन्ही बाजूनी वरंबा फोडलेली पद्धत पाहिली असेल. तर या सर्व पद्धतीच्या आकृती तुम्हाला त्या प्रात्यक्षिक क्रमांक 3 सुद्धा काढायच्या आहेत. प्रात्यक्षिक 4 तुम्हाला पाभरची आकृती काढता येईल किंवा जे ज्वारीची जी टोकन पद्धत आहे ज्याला चौफुली पद्धत असे म्हटलं जातं कापसामध्ये, तर त्या पद्धतीची तुम्हाला आकृती थोडक्यामध्ये या ठिकाणी काढता येईल. तर ती प्रत्यक्ष आपण तासामध्ये त्या ठिकाणी काढून घेऊयात. त्यानंतर जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण गहू पिकाच्या लागवडीसाठी वापरणार आहे. तर पुढचं जे आपलं व्याख्यान असेल ते आता इथे तुम्हाला हेडिंग दिसतंय, पाठ क्रमांक 5 गहू लागवड याचा भाग 2. तर गहू लागवडीचा जो पहिला भाग होता तर आपण प्राथमिक माहिती तर सगळी पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव काय असेल, कुल काय आहे म्हणजेच कुटुंब, त्याचं उगमस्थान कोणतं आहे, आर्थिक महत्त्व किंवा उपयोग काय आहेत, पूर्व मशागत कशी केली जाते, आंतर मशागत कशी केली जाते, पेरणी हंगाम व वेळ काय आहे, पेरणीच्या पद्धतीचं काय आहेत, आंतर पेरणीचं कसं ठेवलं जातं, खत व्यवस्थापन कसं करावं, म्हणजे खताची एकूण मात्रा किती द्यावी, कोणकोणत्या वेळेला ती विभागणी करावी खतांची, याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते. आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापनही आपण पाहिलेलं आहे. एकूण किती पाणी लागतं, पाण्याच्या किती पाळ्या दिल्या पाहिजेत आणि पीक वाढीच्या कोणकोणत्या अवस्थेला आपण पाणी देणं गरजेचं असतं याचाही अभ्यास पाणी व्यवस्थापन या उपघटकाअंतर्गत गहू पिकासाठी आपण पाहिलेला आहे. कारण गहू पीक हे बागायती पीक आहे, प्रामुख्याने ओलिताचं पीक आहे, ज्याला 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या लागतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याचा विशिष्ट प्रकारचा अभ्यास आपण या मागच्या व्याख्यानामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तर पाणी व्यवस्थापनानंतर पुढचा मुद्दा आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या जाती किंवा विविध प्रकारचे वाण कोणते आहेत. तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की गहू आपल्याला बागायती गहू म्हणून प्रामुख्यानं पेरला जातो, ज्याला आपण ओलिताखालचं पीक म्हणतो. जे बागायती किंवा ओलिताखालचं पीक म्हणजे काही पहिल्याच व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा पेपर 1-2 त्याची माहिती पण आहे तुम्हाला. ज्या पिकाची वाढ आपण त्या पिकाला कृत्रिमरित्या पाणी देऊन करतो. मग कृत्रिमरित्या पाणी ते कॅनॉलचं असेल, साध्या विहिरीचं असेल किंवा इंधन विहीर ज्याला बोरवेल आपण म्हणतो त्याचं पाणी असेल,
या प्रकारच्या कुठल्याही एका कृत्रिम पद्धतीने पाणी देऊन जेव्हा आपण पीक घेतो तेव्हा त्याला बागायती पीक किंवा ओलिताचं पीक म्हणतो आपण. आणि जेव्हा फक्त पावसाच्या पाण्यावर ते पीक घेतो तेव्हा ते जिरायती किंवा कोरडवाहू प्रकारचं पीक आहे असं आपण म्हणतो. तर बागायती पिकासाठी या ठिकाणी गव्हाच्या काही विशिष्ट जाती वापरल्या जातात. तर जिरायती किंवा कोरडवाहूसाठी काही ठराविक जातींची शिफारस या ठिकाणी केलेली आहे. त्याची फक्त आपण यादी या ठिकाणी पाहणार आहे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 11वी-12वीच्या विविध पिकांच्या जाती किंवा वाणाची फक्त यादी किंवा नावं अभ्यासाला आहेत. तर आपल्याकडं प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात दिसणारा जो गहू आहे तो म्हणजे HD 89. तेच आपण प्रामुख्यानं पहिलं नाव घेतलेलं. तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात याची लागवड होते. त्यानंतर HD 2380 आहे. PBN 142 ज्याला कैलास असं म्हटलं जातं. ED 4502 ज्याला मालविका असं म्हटलं जातं. आणि GW 322 आहे. NIW 917 ज्याला तपोवन असं व्यापारी नाव आहे. किंवा NIW 301 ज्याला त्र्यंबक असं व्यापारी नाव आहे. AKW 1071 ज्याला पूर्णा असं व्यापारी नाव आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक जाती तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. गोदावरी जात आहे किंवा MACSच्या काही जाती आहेत. MACS 2846 असेल, MACS 3125 असेल. अशा विविध प्रकारच्या ज्या जाती आहेत ते बागायती पिकाला जास्तीत जास्त उत्पन्न देताना प्रयोगांते आपल्याला दिसून आलं आहे. त्यामुळं त्यांची शिफारस बागायती लागवडीसाठी केली. जेव्हा कृत्रिमरित्या पाण्याची व्यवस्था तुमच्याजवळ आहे, तुमच्याकडे विहीर असेल, तुमच्याकडे इंधन विहीर असेल किंवा तुमच्याकडे कॅनॉलची जर व्यवस्था असेल तर अशा ठिकाणी या बागायती गव्हासाठी या जातींची शिफारस केलेली आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही जिरायती गहू लागवड करता किंवा कोरडवाहू गहू प्रकारची लागवड करता, म्हणजे जी लागवड फक्त आपण पावसाच्या पाण्यावर साठवलेला जो ओलावा असतो ते ओलावर किंवा पडणाऱ्या पावसावरती करतो, ज्याला कोणत्याही पद्धतीनं कृत्रिमरित्या पाणी दिलं जात नाही, त्याला आपण जिरायती किंवा कोरडवाहू गहू म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण N59, MACS 9 किंवा NI 5439 या जाती प्रामुख्यानं वापरतो. या व्यतिरिक्त N8223 NIDW जे आहे 15 ज्याला पंचवटी असं व्यापारी नाव आहे ती जात, किंवा MACS मधले 1967 नंबरची जी जात आहे या जातीचा उपयोग आपल्याला जिरायती किंवा कोरडवाहू प्रकारच्या लागवडीसाठी करता येतो. त्यानंतर पीक संरक्षण हा जो प्रकार आहे तो पीक संरक्षण हा प्रकार प्रामुख्यानं कीटक नियंत्रणासाठी म्हटला जातो किंवा रोग नियंत्रणासाठी आपल्याला करावा लागतो. तर पीक संरक्षणामध्ये आपल्याला 2 प्रकारचे भाग येतात. एक म्हणजे कीटक नियंत्रण आणि दुसरं म्हणजे रोग नियंत्रण. यामधला जो पहिला भाग आहे कीटक नियंत्रण, याची माहिती आपण घेणार आहोत. गहू पिकाला विविध प्रकारचे कीटक कशा प्रकारचे प्रादुर्भाव करतात, त्यांच्यापासून नुकसान कशा पद्धतीने होतं आणि मग त्यांच्या नियंत्रणाचे उपाय काय आहेत याची माहिती आपण कीटक नियंत्रणामध्ये घेतो. तर गहू पिकावरती प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या डेखून, वाळवी ज्याला उधई असं आपण म्हणतो, आणि उंदीर या महत्त्वाच्या कीटकांचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होतो. तर यामध्ये जे पहिल्या 3 कीटक आहेत, मावा, तुडतुडे किंवा फुलकिडे, हे जे प्रामुख्यानं रस शोषणारे कीटक आहेत. आणि हे कीटक सुरुवातीला कोवळ्या पानावरती आणि विशेषतः पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यामध्ये वाढताना दिसते. कीड पानातून रस शोषून घेते आणि तो भाग पिवळसर पडतो. कारण असा पेशी रस शोषून घेतल्यामुळं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळं पिकाच्या वाढीवरतीही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परिणाम होताना दिसतो. तर तुडतुडे हे फिकट हिरव्या रंगाचे आणि लहान असतात. तर मावा हे आकाराने लहान, हिरव्या, पिवळसर किंवा काळ्या रंगाचे राहतात. तर तुडतुडे हिरव्या रंगाचे असतात. ते पानातील रस शोषल्याने पानावरती पांढरे चट्टे पडताना तुम्हाला दिसतात. आणि फुलकिडे हे कीटक आकाराने अत्यंत लहान असून ते कोवळ्या पानावर रस शोषून किंवा वरखडून पानातून बाहेर स्त्रवणारा जो पेशी रस आहे ते शोषून घेतात. अशा जागी पानावर तपकिरी रंगाचे चट्टे किंवा पट्टे पडलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तर ह्या तिन्ही ज्या रस शोषणाऱ्या कीटक आहेत त्याच्यामुळं उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात
घट होते आणि याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला डायमेथॉएट किंवा मिथाइल डिमेटॉन किंवा फॉस्फोविडान यापैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावं लागतं. गरजेनुसार त्याच्या फवारण्या कमी जास्त तुम्हाला कराव्या लागतात. त्यानंतर दुसरी जी कीड आहे गव्हाला प्रादुर्भाव करणे प्रामुख्याने ती म्हणजे हुमणी किंवा ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण रोप कुरतडणारी अळी असं म्हणतो. या अळ्या दिवसा मातीत लपून राहतात आणि रात्री बाहेर पडून रोपे कुरतडतात आणि त्यावरती स्वतःची उपजीविका करतात. त्याला इंग्रजीमध्ये नॉक्चर्नल असा शब्द आहे. तर त्या रात्री पिकावरती प्रादुर्भाव करतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी 5% अल्ड्रिन बुकट्री हेक्टरी 125 किलोग्रॅम या प्रमाणात आपल्याला अगोदरच पेरणीपूर्वी जमिनीत किंवा पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळायची असते. त्यानंतर खोडकिडा. खोडकिडा तिसरा किडीचा प्रकार आपण पाहतोय गहू पिकाच्या बाबतीमध्ये आणि याच्या अळ्या ज्या आहेत ते खोड पोखरतात आणि त्या खोडाच्या आतील जो भाग आहे जो गाभा आहे तो गाभा खातात. त्यामुळे ज्या रोपांवरती प्रादुर्भाव झाला आहे ती रोपं या ठिकाणी वाळून जातात. या खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या रोपांचा आपल्याला उपटून नायनाट करावा लागतो. त्याचप्रमाणे रासायनिक नियंत्रणामध्ये पिकावरती मोनोक्रोटोफॉसची फवारणी करावी अशा पद्धतीची शिफारस आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. तर हे झालं खोडकिड्याच्या नुकसानीचा प्रकार किंवा खोडकिड्याचे नियंत्रणाचे उपाय. त्यानंतर आपण चौथा जो किडीचा प्रकार पाहतोय तो म्हणजे पिठ्या ढेकूण. तर ही कीड जगातील सर्व भागात अनेक पिकांवर उपजीविका करते किंवा पिठ्या ढेकूण हा केवळ गव्हाचीच महत्त्वाची कीड आहे असं नाही तर इतरही अनेक पिकावरती ही दिसून येते. महाराष्ट्रामध्ये ही कीड प्रामुख्याने कापूस पिकावर खरीप हंगामात येते आणि ते शेतात रब्बी हंगाम जर तुम्ही गहू केला असेल तर गहू पिकावर सुद्धा हे पुढं फॉरवर्ड होते. याच शेतात आणि लगतच्या शेतात सुद्धा रब्बी हंगामात गहू पिकावरती ही कीड प्रादुर्भाव करताना दिसते आणि पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं असते. कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतातील कापसाच्या पळाट्या ज्या आहेत ते लवकरात लवकर उपटायच्या आणि पळाट्या शेताच्या बांधावर ठेवू नये, लांब न्याव्यात त्या. त्याच्यामध्ये ह्या किडीचे प्रादुर्भाव होणारे जे जंतू असतात ते असू शकतात. पळाट्या उपटल्यानंतर लगेच जमिनीत खोल नांगरट करायची. जमिनीतील अंडी किडीची किंवा कोश किंवा सुप्तावस्थेमध्ये असलेल्या किडींचा आपल्याला नाश करता येतो. पिठ्या ढेकणाला पर्यायी खाद्य म्हणून पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर, पपई, फुलझाडे किंवा बांधावरील इतर झाडे अथवा तण त्या ठिकाणी असू नये. असल्यास त्या पिकासोबतही त्यांचीही म्हणजे मुख्य पिकावर फवारणी करताना या पिकावरती सुद्धा आपल्याला रासायनिक तण नियंत्रण त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर वर्टिसिलियम लॅकेनी या परोपजीवी जैविक बुरशी कीटकनाशकाची प्रतिग्राम प्रति लिटर 5 पाण्यामध्ये मिसळून 5 प्रति लिटर पाण्यामध्ये 5 ग्राम या प्रमाणात मिसळून तुम्ही फवारणी जर केली तर मग या किडीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढची जी 5वी कीड आहे ती म्हणजे वाळवी, ज्याला उधई असंही म्हटलं जातं. ही कीड प्रामुख्यानं रोपांच्या मुळ्या कुरतडते आणि जमिनीवर असणाऱ्या वनस्पतीच्या भागावरती उपजीविका करते. प्रादुर्भाव झालेली जी रोपं ते वाळतात आणि जमिनीवर लोळतात आणि अशा पिकापासून आपल्याला उत्पादन मिळू शकत नाही. तर वाळवीची जी घरं आहेत किंवा वारुळे आहेत ती उकरून त्यातील राणीचा नाश केला पाहिजे. पूर्व मशागतीच्या वेळी अल्ड्रिन 5% किंवा कोल्ड्रिन भुकटी 65 किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये तुम्ही मिसळून घ्यायची आहे. त्यामुळे सुद्धा वाळवीचं आपल्याला नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं वाळवीचं आपल्याला नियंत्रण करता येतं. त्यानंतर पुढची जी कीड आहे ती उंदीर. ही कॉमन कीड आहे, तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये सुद्धा किंवा उंदरांचा अनेक ठिकाणी प्रादुर्भाव होतो. तर उंदीर काय करतात, गव्हाचं पीक जमिनीलगत कुरतडतात आणि त्यामुळे पीक लोळतं. त्यांच्या बोळांमुळं जमीनमध्ये खोल बोळ पडली जातात. जेव्हा या पिकाला पाणी दिलं जातं तेव्हा त्याच्या शेजारचा गहूसुद्धा लोळला जातो. अशा दोन्ही प्रकारे नुकसान उंदरामुळं होतं. तर हे उंदीर ओंब्यातील दाणे खातात पडलेल्या आणि उंदराच्या खाण्यापेक्षा कुरतडण्यामुळे होणारं पिकाचं नुकसान ही जास्त असतं. तर अशा पद्धतीने उंदराचंच नुकसानीचा प्रकार आहे आणि उंदराचं जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी झिंक फॉस्फाईड आणि सेल्फॉस टॅब्लेट्स किंवा गोळी याचा वापर आपल्याला करावा लागतो. त्या जमिनीमध्ये मिसळायचे असतात
आणि किंवा बिळात गाडून उंदरांचा नाश करता येतो. तर झिंक फॉस्फाईड किंवा सल्फस टॅब्लेट्स कृत्रिमरित्या हे बाजारात मिळतात किंवा तुम्ही त्या गोळ्या त्या बिळामध्ये ठेवून बिळं लिंपणे यासारखे प्रकार आपल्याला करावे लागतात. घरातील आसपाससुद्धा उंदरांचा प्रादुर्भाव तुम्हाला बऱ्याच वेळा दिसतो, त्यावेळी ह्या झिंक फॉस्फाईडचा वापर तुम्हाला होताना दिसतो. तर अशा पद्धतीनं कीटक नियंत्रण आज आपण पाहिलेले रोग नियंत्रण आपण पुढच्या व्याख्यानात बघणार आहे. कारण जवळपास 40 मिनिटाचं व्याख्यान संपलेलं आहे. उर्वरित 5 मिनिटासाठी तुम्हाला मी आजच्या व्याख्यानावरती परीक्षा देणार आहे. तोपर्यंत पुढच्या व्याख्यानापर्यंत नमस्कार.